बीच्या एका सेकंदाच्या मिस्टेकमुळं माझे 400 रुपये एक्स्ट्रा गेलेत. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मी आहे रेखा. काल रात्री अजिबात जेवण चांगलं झालं नव्हतं आणि एवढी दगदग झालेली त्याच्यामुळे आम्ही सकाळी उठल्या नाश्ता करायला सम्राटच्या ठिकाणी गेलो. सम्राट हे एवढं फेमस ठिकाण आहे, इन्फ्लुएन्सरनी तर भरपूर व्हिडिओ केलेले. तिथे आम्ही पण आलो आणि माझं लक्ष नव्हतं. मी अभिषेकला म्हटलं होतं तिकीट नॉर्मल काढ. त्याने कंपोजिट तिकीट काढलं आणि आपल्याकडं वेळ कमी आहे त्याच्यामुळे त्याला कळालं पण नाही. त्याने गडबडीमध्ये ते तिकीट पटकन काढून घेतलं आणि एक्स्ट्रा पैसे पे केले त्याने, जे आपण ठिकाण आज करणार पण नव्हतं त्याचे पण पैसे देण्यात चार्ज तिथे करून टाकलेले. त्यामुळे एवढं मला वाईट वाटलं. नंतर रिटर्न पण जाऊन आपण बदलू शकत नव्हतं तिकीट. हवा महलमध्ये आम्ही एंट्री केली आणि एंट्रीलाच त्या लोकांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि ते म्हणले की तुम्ही फेटे घाला, तुमच्यामुळे आमच्याकडे लोक येतील. त्यामुळे म्हटलं ठीक आहे घाला. मला वाटलं फ्री ऑफ कॉस्ट येते, पण तिथे पण आम्ही 300 रुपीज पे केलेत. म्हटलं ठीक आहे, 3 लोक होती इथे तर तिघांना 100 रुपीज दिले आणि आम्ही एन्जॉय पण केला होता. मला काय त्याचं वाईट पण नाही वाटलं. मी हवा महलमध्ये 2 तास थांबलो कारण आम्हाला रात्री हवा महलची बॅक साईड बघायची होती, जी लोकांना वाटते फ्रंट साईड आहे. म्हणजे रोडचा जो व्ह्यू आहे तो खरं तर हवा महलची बॅक साईड आहे आणि तो रात्रीचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. त्यामुळे म्हटलं की चला आता आज दिवसभरामध्ये हे काही प्लेसेस करून घेऊया आणि कंपोजिट तिकीटमध्ये काही प्लेसेस होते ते आज करायचे होते आम्हाला. आम्ही जंतर मंतरला पण गेलो आणि जंतर मंतर खूप हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि तिथं गाईड लावला तुम्हाला जास्त कळेल की इथं काय आहे आणि काय नाही. त्यामुळे आम्ही ती प्लेस पण केली आणि इथे एवढं महाग आहे फूड आतमध्ये जंतर मंतर, जसं की एअरपोर्टलाच आलो आहे काय आपण. त्यामुळे नॉर्मल बिस्लरी जर तुम्ही 20 रुपयाची 150 रुपयाला होते आतमध्ये, त्यामुळे मी काहीच नाही घेतलं इथे. जंतर मंतरमध्ये खूप वेळ स्पेंड केला. आता नंतर म्हटलं आता कोणतं लोकेशन करायचं, पण नंतर समजलं की आपल्याला जे लोकेशन करायचं ते कंपोजिट तिकीटमध्ये नाही आहे. हा एक प्रकारे स्कॅमच होता कारण ते लोकेशन होतं प्रायव्हेट. तुम्हाला कोणतं ते पुढे जाऊन कळेलच. तोपर्यंत बघत राहा. बाय बाय, पुढच्या ब्लॉगमध्ये.